नमस्कार श्रीमंतीचा कोड फॅमिली. आज शेअर मार्केटमध्ये आपल्याला एक ऐतिहासिक तेजी पाहायला मिळाली. पण आज सकाळी मार्केट एवढ्या मोठ्या गॅपअपने का ओपन झाले, यामागे 3 मुख्य ग्लोबल कारणं होती. पहिलं म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करार आता अंतिम टप्प्यात आला आहे. दुसरं, यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती तब्बल 5 ते 6% घसरून $100 खाली आल्या आहेत, ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला आहे. आणि तिसरं म्हणजे जपानच्या निकी इंडेक्सने आज 65,000चा टप्पा पार करून नवा रेकॉर्ड केलाय. याच पॉझिटिव्ह सेंटिमेंटमुळे आपली निफ्टी 24,000 आणि बँक निफ्टी 55,000च्या वर क्लोज झाली आहे. आजचा FII आणि DIIचा डेटा अतिशय बुलिश आला आहे. दोन्ही मोठ्या संस्थांनी मिळून मार्केटमध्ये मोठी खरेदी केली आहे. त्यामुळे उद्याच्या एक्सपायरीसाठी बुल्सचे पारडे जड झाले आहे. ग्लोबल क्यूज सोबत आज संस्थात्मक डेटा म्हणजे इन्स्टिट्यूशनल डेटा मार्केटला पूर्णपणे सपोर्ट करतोय. आज 25 मे रोजी DIIने घरगुती बाजारात तब्बल 3,856 कोटींची मोठी खरेदी केली. आणि सर्वात महत्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसापासून सातत्याने विक्री करणारे FII आज पुन्हा एकदा बायर बनले आहे आणि त्यांनी 821 कोटींची नेट बाईंग केली आहे. याचा अर्थ असा की आज दोन्ही मोठ्या संस्थांनी मिळून 4,600 कोटीपेक्षा जास्त रुपयांची खरेदी केली आहे. जेव्हा FII आणि DII दोन्ही एकाच वेळी बाईंग मोडमध्ये येतात तेव्हा मार्केटमधील खालचे लेवल्स अधिक मजबूत होतात. त्यामुळे उद्या बाय ऑन डिप्सचे सेंटिमेंट अधिक प्रबळ बनते. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, जर FII आणि DII यांनी मिळून जवळपास 4,600 कोटींची खरेदी केली तर मग एवढा मोठा माल विकला कोणी? मित्रांनो, इथेच गेम होतो. हा संपूर्ण माल आज आपल्यासारख्या सामान्य रिटेलर्सनी विकला आहे. गेल्या काही दिवसांच्या मंदीमुळे घाबरून किंवा आज मार्केटमध्ये गॅपअप होता म्हणून या भीतीने रिटेलर्सनी घाईघाईत प्रॉफिट बुक केलं किंवा शॉर्ट पोझिशन बनवल्या आहेत. मोठ्या प्लेयर्सनी नेमका याच गोष्टींचा फायदा घेतला आणि रिटेलर्सच्या या विक्रीला त्यांनी खरेदी केलं आणि मार्केटला वन वे वर घेऊन गेले, ज्याला आपण शॉर्ट कव्हरिंग रॅली म्हणतो. आज खालच्या लेवलवरून आपल्याला एक चांगली रिकव्हरी पाहायला मिळाली. निफ्टीने 24,000 आणि बँक निफ्टीने 55,000च्या वर क्लोजिंग देऊन बुलच्या मार्केटमधील पुनरागमन स्पष्ट केले आहे. जाणून घेऊया उद्यासाठी महत्वाचे लेवल्स. आता सुरुवात करूया आपल्या निफ्टीपासून. निफ्टी सध्या 24,049 वर क्लोज झाला आहे. उद्या जर मार्केट फ्लॅट ते किंचित गॅपअप ओपन होऊन 24,100चा लेवल पार करत असेल तर वरच्या बाजूला 24,180 आणि 24,200 पर्यंतचे टार्गेट पाहायला मिळतील. पण जर काही कारणाने मार्केट खाली आले तर 23,900 ते 23,850 हा एक महत्वाचा डिमांड झोन मानला जाईल, जिथून पुन्हा बाईंग येऊ शकते. बँक निफ्टीमध्ये उद्या मंथली एक्सपायरी आहे. बँक निफ्टीने आज 1200 पेक्षा जास्त पॉईंटची रॅली दिली. उद्यासाठी 55,500 हा सर्वात मोठा रेजिस्टन्स असेल. तर मार्केट गॅपअप होऊन या लेवलवर सस्टेन झाले तर मार्केट 55,800 पर्यंत शॉर्ट कव्हरिंगची रॅली दाखवू शकते. खालच्या बाजूला जोपर्यंत मार्केट 55,000 आणि 54,800च्या वर ट्रेंड करते तोपर्यंत ट्रेंड बाय ऑन डिप्सचाच असणार आहे. शेवटी सेन्सेक्सवर एक नजर टाकूया. सेन्सेक्सची क्लोजिंग 76,547 वर झाली आहे. उद्या जर इंडेक्स 76,800च्या वर निघाला तर थेट 77,200चे लेवल टेस्ट करू शकतो आणि खालच्या बाजूला 76,100 हा इमिजिएट सपोर्ट म्हणून काम करेल. मित्रांनो, तिन्ही इंडेक्सवर 15 मिनिटाच्या चार्टवर 3 सपोर्ट आणि 3 रेजिस्टन्सच्या लेवल ड्रॉ केलेले आहेत. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता वळूया ऑप्शन चेनकडे. ऑप्शन चेनच्या डेटावर तुम्ही पाहिलं तर निफ्टीमध्ये 24,000च्या स्ट्राईकवर जबरदस्त पुट रायटिंग झाली आहे. तिथे जवळजवळ
33 लाख पुट रायटर्स उभे राहिले, जो मार्केटला खाली येऊन नाही देणार. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 24,000च्या कॉल रायटर्सनी आज मंदीच्या पोझिशन क्लोज करून पळ काढलाय. याचा अर्थ मोठे प्लेयर्स उद्यासाठी पूर्णपणे बुलिश आहेत. आता उद्या ज्याची एक्सपायरी आहे त्या बँक निफ्टीकडे बघा. 55,000च्या स्ट्राईकवर पुट रायटर्सचा सर्वात मोठा गड तयार झाला आहे. उद्या जर मार्केटने वरच्या बाजूला 55,500चा लेवल क्रॉस केला तर तिथे उरलेले कॉल रायटर्स ट्रॅप होतील आणि एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला एक मोठी शॉर्ट कव्हरिंग रॅली पाहायला मिळू शकते. शेवटी सेन्सेक्सचा डेटा पाहिला तर तिथेही 76,000 ते 76,500च्या झोनमध्ये पुट रायटर्स खूप स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे तिन्ही इंडेक्सचा डेटा ओरडून सांगतोय की उद्या मार्केटमध्ये बाय अँड डिप्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे. आता वळूया आपला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ॲस्ट्रो टाइम. उद्या मंगळवार दिनांक 26/5/2026 रोजी ग्रहांची स्थिती काय सांगते. उद्या बाजारावर मुख्य प्रभाव असणारा ग्रह आहे मंगळ. मंगळ हा अग्नी आणि ऊर्जेचा कारक आहे. त्यामुळे उद्याचे मार्केट दोन्ही साईडला व्हॉलेटाईल असू शकते. मंगळाच्या या व्हॉलेटिलिटीमध्ये उद्या 2 सर्वात हायेस्ट डिग्री प्लॅनेट्स सक्रिय आहेत. त्यामुळे आपल्याला 2 स्पेशल ॲस्ट्रो टाइम्स मिळाले आहेत. पहिला टायमिंग आहे मर्क्युरीचा, सकाळी 9:18 ते 10:24 आणि दुसरा स्लॉट आहे दुपारी 12:35 ते 1:41. दुपारच्या सत्रात गुरुग्रह सर्वोच्च डिग्रीवर असेल. त्यामुळे पहिल्या स्लॉटमध्ये जर मार्केटने दिशा पकडलेली असेल तर दुपारच्या वेळी मोठा रिव्हर्सल किंवा बाउन्स या स्लॉटमध्ये पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, आजचे अनालिसिस आवडले असल्यास चॅनलला फॉलो, सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. धन्यवाद.